तर तो ब्रेकफास्ट हा महत्वाचा आहे का? आणि ब्रेकफास्ट मध्ये काय काय गोष्टी खाव्या? ब्रेकफास्ट महत्वाचा आहे ते तर मी तुला बोललेच आहे, कारण आपलं ना बॉडी क्लॉक एक असतं आणि ते सनराईज सनसेट वरती वर्क होतं. बॉडी क्लॉक म्हणजे काय, आपण ज्या वेळेला उठतो, ज्या वेळेला झोपतो, तर आपलं जे काय बॉडीचे पूर्ण सिस्टम्स असतात, डायजेशन, रेस्पिरेशन, अब्झॉर्प्शन, एक्सक्रीशन, ते ह्या क्लॉकवरती वर्क होतं. म्हणजे आपल्या बॉडीचं पण क्लॉक असतं, जसं आपलं नॉर्मल सनराईज सनसेट असं असतं. तर जेव्हा तुम्ही संध्याकाळी एक 7 पर्यंत, जनरली आम्ही रेकमेंड करतो की 7 पर्यंत तुमचं जेवण संपवा, कारण त्याच्यानंतर डायजेशन थोडं स्लो व्हायला लागतं. ओके, मग स्लो झाल्यावरती तुम्ही तुमचं थोडंसं जेवण त्याच्यानंतर बंद केलं पाहिजे. 2 hour गॅप तर आम्ही म्हणतोच. त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंग तुम्ही जेव्हा सेम टाइम झोपता आणि सेम टाइम उठता, तेव्हा तुमचं बॉडी पण क्लॉक सुरू होऊन जातं. मग तुम्हाला सेम टाइम भूक लागायला लागते. म्हणजे जर तुम्ही 9 वाजता दररोज ब्रेकफास्ट घेत असाल तर 9 वाजता तुम्हाला लक्षात येईल की पोटात गुडगुड व्हायला लागते. पोटात गुडगुड होणं म्हणजे काय, की तुमची बॉडी तयार आहे ते अन्न घेण्यासाठी. जर तुम्ही त्या वेळेला ते अन्न दिलं नाही, थोडंसं पुढे डिले केलं, तर मग ऍसिडिटी होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. नेक्स्ट मील खूप जास्ती खाल्लं जातं. तर ब्रेकफास्ट हे खाल्लंच पाहिजे. तर आता ब्रेकफास्ट हे कसं असलं पाहिजे, तर ICMR पण हे दिलेलं आहे, हेल्दी प्लेट मेथड. म्हणजे काय, की जेव्हा तुमची एक प्लेट तुम्ही कन्सिडर करता, मग तुम्ही ते तुमचं लंच पकडा, डिनर पकडा किंवा तुम्ही ब्रेकफास्टला पकडा. हेल्दी प्लेट मेथड म्हणजे काय, की तुमची जर एक 100% प्लेट आपण कन्सिडर केली, तर 25% त्याच्यामध्ये काहीतरी फायबर असलं पाहिजे. म्हणजे सॅलड झालं, फ्रूट झालं, 25% काहीतरी भाजी झाली, हे लंच आणि डिनरसाठी भाजी आली. जर ब्रेकफास्टसाठी म्हणलं तर फायबरसाठी तुम्ही एखादं फ्रूट खाऊ शकता. प्रोटीनसाठी तुम्ही काही पण डाळचे डोसे घेऊ शकता. पाहिजे तर अंडी खाऊ शकता तिथे. ते नको असेल तर अजून काहीतरी दह्यासारखं तुम्ही तिथे घेऊ शकता, दूध घेऊ शकता. आणि कार्बोहायड्रेट्स मध्ये ब्रेकफास्ट मध्ये मग काय आलं, पोहे आलं, उपमा आलं, ओट्स आजकाल बरीच लोक घ्यायला लागली आहेत. मी त्याच्याऐवजी त्यांना सांगते राजगिरा खा, व्हेरी हेल्दी. पराठे आले तिकडे. तर हे जेव्हा तुम्ही असं कॉम्बिनेशन मध्ये खाता ना, तर ते एक होलसम ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा डिनर असं कन्सिडर करतो. तर मी एक्झाम्पल्स देते म्हणजे लोकांना ते घ्यायला खूप सोपं जाईल. फ्रूट घेतलं, ऍपल घ्या, गुआवा घ्या, आता आंबे आले तर आंबा खा तिथे. त्याच्याबरोबर तुम्ही काही एखादं पराठा घ्या आणि दही घ्या, हे असं कॉम्बिनेशन घेऊ शकता. हे एक एक्झाम्पल झालं. ते नको असेल तर तुम्ही अंड घेऊ शकता, त्याच्यावर चपाती खाऊ शकता, एक फ्रूट घेऊ शकता. नाही तर मग काय काय ना घाई असते, मग ब्रेकफास्ट ऑन द गो हे खूप कॉमन कॉन्सेप्ट आजकाल व्हायला लागले. म्हणजे काय, सगळ्या ब्रेकफास्टच्या गोष्टी एकत्र घालायच्या, मिक्सर मधनं काढायच्या, एका जार मध्ये त्या भरायच्या, त्या जाता जाता प्यायच्या. तर ते पण पॉसिबल आहे. आणि ते अनहेल्दी आहे का, तर नाही. जर तुम्ही ते प्रॉपरली प्लॅन केलं तर ब्रेकफास्ट ऑन द गो पण आम्ही रेकमेंड करतो व्हेरी मच.